काय आमच्या पाकळापुरा आमच्या मनाच्या मनोरंजनासाठी पुष्कळ नृत्यांगना आहे. त्या ज्यावेळी अनुपस्थितीत असतील त्यावेळी तुमचा विचार करा. अरे देवा खरं सांगू का एवढ्या तारुण्यात अशी वाईट वेळ कुणावर येऊ जी तुमच्यावर आली. माझ्यावर एवढ्या तरुणपणात तुम्हाला नेत्रविकार झालाय. काही काळजी करू नका. चांगले चांगले वैद्य आमच्याकडे आहे. त्यांच्याकडे चांगले चांगले उपाय आहेत. आपण ते लवकरात लवकर करून नेत्रविकार बरा करू. काय करणार का काय बरं नाही यांना एवढं काय काय करून टाकलं सगळं डोक्यावरून गेलं. आता नाही आता विचारणारच. विचारा. अहो बोला हो. काय हो बोला हो. अहो बोला काय हो अहो बोला. काय हो आता थोडीच नाही बोला. काय हो म्हटलं. पुढचा बोला. काय रे काय तुमच्याकडे संस्कार याला कारण आहे. तुम्ही काय म्हणाले तुम्ही माझ्याच वयाचे दिसला म्हणून तुमची नियुक्ती वेगळ्या पदावर करायला. बोला बोला अहो बोला अहो बोला हो. तुमचं लग्न झालं का का तुमची एखादी मैत्रीण आहे का? नाही आत्याची मुलगी मुळीच नाही मामांची मुलगी नाही मग कोणी बहीण नाही मग मला सांगा काय तुम्हाला काय वाटतं माझं लग्न झालं की हा नाही? मला ना हो तसं बघितलं हो तर तुमचं लग्न झाल्याचं वाटतं का म्हातारा दिसतो नाही मग आणि तसं बघितलं हा तर तुमचं लग्न नाही झालं असं पण वाटतं. हे पहा तसंच बघा माझं लग्न झालं नाही. काय हो बरं झालं. काय मला झालं काय म्हणलं नाही लग्न नाही माझं झालं. लग्न झालं नाही तुम्हाला चांगलं वाटतंय. हो. काय होय? याला कारण आहे कोणतं? समजा कुठे वधू असली हा. तर सांगता येईल वर आहे म्हणून. काही गरज नाही काही गरज नाही. का आम्ही जर फक्त म्हणालो हा आम्ही लग्नासाठी तयार आहोत हा कुणालाही विचारा रांगाच्या रांगा लागतील तुम्ही शोधणार आणि आमचं लग्न होणार. आणि हे पहा काय जर समजा लवकरात लवकर यावर्षी माझं लग्न ठरलं तर तुम्हाला बोलावतो तुम्ही या. हा म्हणजे जेवायला बोला ना. बाकी काही कामाचं दिसत नाही निदान ते तरी करा. हा चला येतो. आला माझ्या आईसाठी आणि झाल्या ती गाठी. जन्मजन्मीच्या या गाठी आलो ना काय सख्या सजना अरे माझा अभिलाष मन मोहनारी माझा आईचा जीव जन्म झुरतो तुझ्यात आहे माझ्या आईला मोहनारी झुरतो तुझ्यात काठी. आला माझ्या आईसाठी काढलेल्या ती गाठी. तेवढं पुढे क्षणाची जरी ओळख असली तरी आता जन्मोजन्मी तर राहील. कळलं? हो तुम्हाला सांगतो.
हे बघा, जास्त झुरू देऊ नका, कळलं? कारण काय माहिती ना, आपल्या प्रणय प्रेमाचा स्वीकार आम्ही केलेला आहे. मला आत्मविश्वास आहे, माझी मनदेवता मला ग्वाही देते. माझ्या आईचा जन्म या मृतभूमीत झालाय आणि माझ्या आईनं लग्न करून माझ्या आई पात्रात होणार दिली. पूर्णतः संमती माझी आई, माझी पितृदेवता आपल्या विवाहाला देते, यात अजिबात शंका नाही. आणि माझा विश्वास माझ्या बाबाकडे हा आपल्या या प्रेमाला ते होणार नक्कीच देतील. तेव्हा हा आपण आता असेच बाबांपर्यंत जाऊ. हो, पण आता का हीच योग्य वेळ आहे. ही योग्य वेळ आहे असं मला तरी वाटत नाही. अहो, बोला. हीच योग्य वेळ आहे आणि माझा विश्वास आहे आपल्या प्रेमाला ते नकार देणार नाही. ठीक आहे. आपलं लग्नही लावून देणार. मी तुमच्या समवेत येण्यासाठी संमती दर्शवतो, त्याला कारण आहे. कारण स्त्री इच्छेचा अनादर होता उपयोगाचा नाही. एखाद्या स्त्रीची इच्छा जर का अतृप्त राहिली तर त्याच्यासारखं दुसरं पातक नाही, आणि त्या पातकाचा धनी मला माझ्या आयुष्यात केव्हाही व्हायचं नाही. आणि म्हणून तुमच्या इच्छेसाठी, तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुमच्या पितृदेवतेपर्यंत येईल, पण लग्न करण्यासाठी घाई करू नका. आपण जसं पाहिजे तसं आहे. मग ठीक आहे,